प्रश्न असा आहे की नवी मुंबईची जनता टॅक्स भरते, त्या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये असलेले रुग्णांची संख्या 60% बाहेरची आहे. म्हणजे नवी मुंबईचा रुग्ण आल्यानंतर त्याला जमिनीवर झोपायला लागतं. आणि म्हणून मी महापौर आणि आयुक्तांना सांगितले की पुढच्या महासभेमध्ये अपोलो हॉस्पिटलचे दर आहेत, नाही दर लावा, तशी सेवा पण तशी द्या कोणाला, बाहेरच्या लोकांना. आणि मग बाकी तेवढी संख्या कमी झाली की इथल्या आपल्या शहरात राहणाऱ्या झोपडपट्टीतल्या गावच्या नागरिकांना निश्चितपणे चांगल्या प्रकारचा न्याय मिळेल. म्हणजे एखादा अपघात घडला आणि अपघाताचे लोक समजा आले तर त्या ठिकाणी आपले लोक रुग्णात म्हणजे क्वार्टर असतील त्या लोकांनी बाजूला जावं जर ज्यांची स्थिती, परंतु त्या रुग्णांना, परंतु 12 महिने 24 तास हा भार कसं सहन करणार. माणुसकी असली तरी सुद्धा म्हणजे असोनी मालक घरचा, एक एक शाहीर साबलेचं वगनाट्य होतं. तर ही परिस्थिती करता कामा नये. त्या त्या शहराने जबाबदारी घ्यायला नको. इथे मुंबई आहे, मानखुर्दची लोक येतात, इथे ठाणे आहे, ते मुंब्रा म्हणजे कौशाची लोक येतात, इकडे पनवेलच्या काही भागात लोक येतात. माणुसकी. आणि माझं म्हणणं आहे की अशा लोकांना जर हायटेक जर काही गोष्टी त्यांना महापालिकेच्या कक्षेत नसतील ना तर CSR फंडामधून जनता दरबार असतो, या ना आमच्याकडे, आम्ही मदत करू. आम्ही माणुसकी विसरलेलो नाहीत, परंतु आमच्या नवी मुंबईच्या लोकांनी हे किती सहन करावं, ह्याला सुद्धा मर्यादा आहेत.